इथून पुढे जी काही वाहनं आहेत ती या ठिकाणी आपल्याला पोलिसांकडून अडवलेली बघायला मिळत आहेत। आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची 3 दृश्य आपल्या समोर येत आहेत। काहीच वेळामध्ये, अगदी काही क्षणांमध्ये मनोज जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये दाखल होतील। मात्र त्यापूर्वीच आझाद मैदान हे अगदी खचाखच भरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। मराठा आंदोलक या ठिकाणी येऊन मोठ्या शिस्तीमध्ये आपल्याला बसलेले दिसत आहेत, शांततेने बसलेले दिसत आहेत। तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। पारंपरिक वाद्य दिसत आहेत, लेझिम दिसतंय आणि लेझिमच्या तालावरती घोषणा दिल्या जात आहेत। प्रचंड उत्साह खरं तर या सगळ्या आंदोलकांमध्ये बघायला मिळतोय। तर तिसरीकडे आपण बघतो डोंगरीत आंदोलकांना अडवलेलं आहे। वाहनं जी आहेत ती त्या परिसरामध्येच थांबवण्यासाठी पोलिसांनी सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत। मात्र आंदोलक जे आहेत ते आतमध्ये वाहनं घेऊन जाण्यासाठी ठाम आहेत। त्यांना सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत आत सोडावं अशी विनंती ते पोलिसांना करत होते। मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत राखावी यासाठी पोलिसांची मोठी संख्या आपल्याला बघायला मिळते। दरम्यान हे सगळे अपडेट्स आपण असेच पाहत राहणार आहोत। माझी सहकारी श्वेता माझ्यासोबत आहेत। श्वेतासोबत आपण इथून पुढचे अपडेट्स बघणार आहोत। बरोबर आहे अमित, कारण आता बरोबर ती वेळ आली आहे। मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचलेत, आझाद मैदान इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी आणि उत्साह या मधल्या दृश्यामध्ये दिसतोय। हलगीच्या तालावर लेझिम खेळली जाते। CSMT परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी, लेझिम असं सगळं दृश्य, हा संपूर्ण परिसर सध्या भगवा झालेला दिसतोय। मुंबईमध्येच हे भगवं वादळ येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळे CSMT परिसरामध्ये पूर्णपणे वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊयात। गणेश, मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक CSMT परिसरात आल्यानंतर इतर वाहतुकीची काय अवस्था झाली आहे? श्वेता, सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर आहे। मुख्य रस्त्यावर आपण आहोत आणि बंद ठिकाणी जे आहेत आंदोलक रस्त्यावर आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे, अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेली आहे। मात्र सध्या तरी मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्याच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र कोणताही उद्रेक नाहीये, शांततेत हे सगळं सुरू आहे। त्याच्यामुळे पोलीस प्रशासन देखील मराठा आंदोलकांना आता समजवण्याचा प्रयत्न करतायत, रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न आता केला जातोय। अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या समोर आहेत आणि ते या ठिकाणी जे आंदोलकांना आहेत रस्त्यावरून बाजूला व्हा अशा प्रकारची विनंती करतायत। श्वेता, बरोबर आहे। मात्र गणेश, इतका उत्साह, लेझिम खेळली जाते, घोषणाबाजी केली जाते, उत्साहात आहेत सध्या मराठा आंदोलक, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का? पोलीस नेमकी काय भूमिका बजावत आहेत? पोलीस आता मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत रस्त्यातून होण्यासाठी। मात्र या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र हे जे आंदोलन आहे, सगळा हा जो मोर्चा आहे तो अतिशय शांततेत सुरू आहे आणि त्याच्यामुळे कोणताही गोंधळ उडू नये त्याच्यामुळे पोलीस प्रशासनानं अतिरिक्त कुमक मागवलेले आहे आणि मराठा आंदोलकांची सध्या समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। श्वेता, घोषणाबाजी सुरू आहे, तिथे अगदी नाचताना सुद्धा दिसत आहेत हे सगळे आंदोलक। आणि मनोज जरांगे पाटील हे सध्या कुठे आहेत? आझाद मैदानापर्यंत पोहोचलेत का? त्यानंतर कुठे कुठे आंदोलकांना अडवलं गेलेलं आहे? किती संख्येनं आंदोलक आत्ता आझाद मैदान आणि परिसरात असतील? गणेश, श्वेता, आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते संपूर्ण राज्यभरातून आलेले आहेत। कोणी आपली खासगी वाहनं करून आले तर कोणी लोकल ट्रेननी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुंबईचा आझाद मैदान आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे मराठा आंदोलकांनी। सध्या तरी जे मराठा आंदोलक जे आहेत आझाद मैदानावरून जे गर्दी झाल्यानंतर काही मराठा आंदोलक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्य रस्त्यावर आहेत, समोर आहेत आणि त्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे। पोलीस प्रशासन त्यांना विनंती करत आहे। मात्र मी सांगितलं की अतिशय शांततेत हे सगळं आंदोलन सुरू आहे। काही मराठा आंदोलक जे आहेत ते डफ त्या तालावर लेझिम खेळताना दिसत आहेत, तर काही नृत्य करताना दिसत आहे। आणि बरोबर आहे गणेश, आणि आपण आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीतून घेतलेली ही दृश्य आहेत, ते सध्या झोपलेले दिसत आहेत। खरं तर काही अंतरापासून मनोज जरांगे हे झोपलेले आहेत आणि ते आता आझाद मैदानाच्या जवळ पोहोचलेत। आजूबाजूनं पोलिसांचा गराडा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा गराडा आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे झोपलेले दिसत आहेत। थोड्याच वेळात ते आता उपोषणाला बसणार आहेत। 9 वाजत आलेले आहेत। खरं तर सकाळी 9 वाजल्यापासून त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे।
त्यामुळे आता आझाद मैदान परिसरामध्ये मनोज जरांगे यांची गाडी देखील पोहोचलेली आहे. मात्र CSMT आणि आझाद मैदान या परिसरामध्ये सध्या अतिशय गर्दी झाली आहे. सगळ्या मराठा आंदोलकांची आणि इतर ट्रॅफिकवरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालंय. मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये येऊन धडकलंय. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे 29 ऑगस्टला हे वादळ मुंबईमध्ये येऊन धडकलंय. ऐन गणेशोत्सवाचा हा काळ आणि गणेशोत्सवासाठी असलेली गर्दी, त्यात आता मनोज जरांगे पाटील यांचं भगवं वादळ हे मुंबईमध्ये येऊन धडकलंय. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी. मात्र CSMT स्टेशन आपल्याला समोर दिसतंय आणि त्याच्या समोरच्या सगळ्या भागामध्ये हे मराठा आंदोलक जमलेले दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील हे देखील गाडीत झोपलेले आहेत. ते देखील आंदोलन ठिकाणी आंदोलनास्थळी पोहोचत आहेत. आझाद मैदानामध्ये आंदोलकांची काल रात्रीपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. सगळ्यांना तिथं बसवण्यात आलेलं आहे. CSMT परिसरात घोषणाबाजी अगदी नाचत वाजत गाजत हे मराठा आंदोलक तिथं पोहोचलेत. मात्र वाडी बंदर इथे काही आंदोलकांना अडवण्यात आलेलं आहे. त्यांच्या गाड्या दूरवरती पार्क करण्यास पोलिसांनी सांगितलंय आणि तिथून पायी जाण्याच्या सूचना पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आहेत. ही 3 दृश्य आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची वाट बघत असलेले मराठा आंदोलक. तर मनोज जरांगेंची गाडी ही CSMT परिसरामध्ये पोहोचली. अगदी काही सेकंदाचं अंतर आहे. मात्र तरी देखील इतक्या मोठ्या गर्दीमध्ये काही बसेस अडकलेल्या दिसत आहेत, काही खाजगी वाहनं अडकलेली दिसत आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी CSMT परिसरात. सध्याची ही दृश्य ताजी आणि थेट आपण बघतोय. मात्र पोलीस आणि वाहतूक पोलीस या सगळ्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत ही सगळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी. मात्र हातात भगवे झेंडे घेऊन मराठ्यांचं वादळ हे सध्या CSMT परिसर अर्थात आझाद मैदानात जवळ पोहोचलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे देखील आझाद मैदान इथे पोहोचतील. त्यांच्यासाठी एक स्टेज उभारण्यात आलेलं आहे आझाद मैदानात आणि समोर सगळे मराठा बांधव बसलेले आहेत. मनोज जरांगे यांना ऐकण्यासाठी सध्या ते गाडीत झोपले असल्याची दृश्य आपण बघितली आणि आता आझाद मैदान इथे ते काही क्षणात पोहोचतील. मात्र काही क्षणाचा रस्ता कापण्यासाठी बराच वेळ तिथे लागतोय, कारण सगळे आंदोलनकर्ते हे रस्त्यामध्ये उभे आहेत. त्यामुळे बसेस असतील किंवा इतरही खाजगी वाहनं जाण्यास अडथळे येत आहेत. CSMT परिसर, CSMT स्टेशन आणि त्या समोरचा परिसर पूर्णपणे गर्दीनं खचाखच भरलेला दिसतोय. कुठे हलगी वाजतेय, कुठे लोक नाचतायत, कुठे घोषणाबाजी सुरू आहे, हातामध्ये झेंडे फडकावले जात आहेत. तर असं हे दृश्य सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातलं. वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून अनेक आंदोलनकर्त्यांना वाडी बंदर इथे अडवण्यात आलेलं आहे. आसपासच्या भागामध्ये त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितलंय. गाड्या लांबपर्यंत पार्क करण्याच्या सूचना दिल्यात आणि तिथून पायी जाण्याच्या सूचना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यात. CSMT परिसरात हे सगळे आंदोलक आल्यानंतर या चौकामध्ये सगळेजण जमलेत. हलगीच्या तालावर नाचतायत, गातायत आणि घोषणाबाजी सुरू आहे. ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेलं आहे. काही त्यातलेच स्वयंसेवक, काही पोलीस यांच्या मदतीनं या अडकलेल्या बसेस किंवा गाड्या पुढे मार्गस्थ केल्या जात आहेत. हे दृश्य आज मुंबईतली, कारण मराठ्यांचं भगवं वादळ हे आज मुंबईमध्ये येऊन धडकलंय. त्यामुळे आज मुंबईची कोंडी होणार इतकं मात्र नक्की, कारण लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव आणि आंदोलनकर्ते आज मुंबईमध्ये आलेले आहेत. तर त्यातले लाखोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते हे सध्या आझाद मैदानात पोहोचलेले आहेत. काल रात्रीपासूनच किंबहुना सुरुवात झालेली होती. तर माझगाव डॉक या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेत. सचिन, तिथली काय परिस्थिती? कुठे गाड्या लावायला सांगितल्या आहेत, पायी जायला सांगितलंय आंदोलनकर्त्यांना असं कळतंय, कुठपासून? माझगाव डॉक परिसरामध्ये गेल्या 2 तासापासून प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे आंदोलक अक्षरशः वैतागलेत. खरं तर ही वाहतूक कोंडी आहे की सरकारने हा रस्ता अडवलाय, याबाबत या ठिकाणी आंदोलक संभ्रमावस्थेत आहेत. गेल्या 1.5 ते 2 तासांपासून वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आंदोलक आता पायीच
आंदोलन स्थळाकडे म्हणजेच आझाद मैदानाकडे निघालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली असून हे आंदोलक आता पायी आझाद मैदानाकडे निघत आहेत. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत. काय सांगाल, वाहतूक कोंडी झाली आहे आणि तुम्ही आता पायी आझाद मैदानाकडे निघलेत. आम्हाला या ठिकाणी अशा रोडला अडवले जेणेकरून पुढे पण जाता येत नाही, मागं पण जाता येत नाही. जसं की आमच्या भाषेत आम्हाला पाईपत घातले, दोन्ही बाजूने पॅक करून टाकले. आम्हाला हे सरकारनं आमच्या बरोबर पूर्ण विश्वासघात केलेला आहे आणि आम्ही जरी गाड्या आमच्या नाही सोडल्या तरी आम्ही चालत पायी त्या आझाद मैदानापर्यंत पोहोचू. एक मराठा आंदोलक या ठिकाणी निदर्शन व्यक्त करतायत. आंदोलक आता पायी निघालेत. काय सांगाल तुम्ही आता पायी निघालेत. आम्हाला मैत्री पार्क पासून एकाच रोड वरती घातलंय, एका सिंगल फ्लायओव्हर ब्रिज वरती घातलंय, दोन्ही बाजूने कोंडून घातलंय. जडगाडी पुढे पण जात नाही, जडगाडी मागे पण जात नाही. अशा रीतीने आम्हाला चेंगराचेंगरी करण्याचा प्रयत्न केलाय. मागे पण जाता येत नाही, पुढे पण जाता येत नाही. सगळी लोक आम्ही चालत जाऊ पण पाटलांच्या सोबत जाऊ. एक मराठा. ही वाहतूक कोंडी आहे की वाहतूक अडवली आहे, काय सांगाल. वाहतूक पूर्णपणे आमची अडवलेली आहे. आम्हाला पाईपत घालून मारण्याचा प्रयत्न केला आणि या सरकारने केला. वाहतूक अडवली म्हणतात. काय सांगाल काका, वाहतूक अडवली. वाहतूक अडवल्या नाही. आम्हाला पोलीस लोक गलत मार्ग सांगत आहेत, तरी पण आम्ही जाणार म्हणजे जारांगे साहेबाला भेटणार म्हणजे भेटणार. आता आंदोलक या ठिकाणी पायी आझाद निघलेत. काय सांगाल तुम्ही आता पायी निघालेत. आम्ही जाणार म्हणजे जाणार, पाटलाला आम्ही आम्ही जाणार, काही पण झालं आम्ही जाणार. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ऑफिस जाणार नाही. खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या 2 तासापासून माझगाव डॉक परिसरामध्ये ही ट्रॅफिक जाम झालेली आहे. ही वाहतूक ठप्प झाली आहे की शासनाने आंदोलकांची अडवणूक केली आहे. याबाबत या ठिकाणी आंदोलक समरस्व आहेत आणि त्यामुळे आता हे आंदोलक कुठेतरी पायीच आझाद मैदानाकडे निघालेत. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत. काका काय सांगाल, वाहतूक ठप्प आहे, तुम्ही मात्र आता आझाद मैदानाकडे निघलेत. मी असं सांगतो की आता हाय अशा ह्या परिस्थितीत गाड्या इथेच लावणार आणि 8 किलोमीटर आझाद मैदान राहिले. हाय ह्या परिस्थितीत लॉक करून आम्ही असंच ह्या स्थितीत निघणार आहे. तर ही गाडी लॉक राहणार आहे, ह्या सगळ्या गाड्या असंच जाम राहणार आहे. तुम्ही बघा सरकारने गव्हर्नमेंटने काय करायचे, फडणवीस साहेब तुम्ही बघा काय करायचे ते. खरं तर आपण या ठिकाणी पाहिलं 2 तासापासून या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे आणि इथून माझगाव डॉक भागापासून 8 किलोमीटरवरती आझाद मैदान आहे. त्यामुळे आता या आंदोलकांनी आपली वाहनं रस्त्याकडे उभी करून पायी आझाद मैदानाकडे जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, माझगाव डॉक, मुंबई. तर माझगाव डॉक इथली आपण दृश्य बघितली. तिथे आंदोलकांना अडवण्यात आलेलं आहे. आंदोलकांनी आरोप केलाय सरकारने मुद्दाम आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र तरी देखील 8 किलोमीटरचं हे अंतर आम्ही पायी चालत पार करू पण आझाद मैदानात आंदोलनासाठी पोहोचू असा निर्धार या आंदोलनकर्त्यांचा. तर सीएसएमटी परिसरामध्ये पोलीस अधिकारी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती आहेत आणि ते मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत. मात्र मराठा आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत असं दिसतंय. एकूणच तिथं हलगीच्या तालावर नृत्य केलं जात आहे, झेंडे फडकावले जात आहेत, घोषणाबाजी सुरू आहे. अर्थात पोलिसांचा हाच प्रयत्न आहे की वाहतूक कोंडी होऊ नये आणि सगळं सुरळीत व्हावं यासाठी पोलीस आंदोलनकर्त्यांची समजूत घालतायत. सीएसएमटी परिसरातली गर्दी पूर्णपणे हा परिसर भगवामय झालाय आणि तिथे गर्दी या मराठा आंदोलनकर्त्यांची आज दिसते. दुसरीकडे आझाद मैदानामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत कारण मनोज जरांगे पाटील हे अजून तिथं पोहोचायचे तोपर्यंत हे आंदोलक कालपासून येऊन बसलेले आहेत. वाहतूक कोंडी इतकी मोठ्या प्रमाणात झाली आहे, इतकी गर्दी झाली आहे की काही सेकंदाचा रस्ता पार करण्यासाठी देखील वाहनं खोळंबलेली दिसत आहेत आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांचं देखील वाहन आहे. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. लख लख छमछम तळपत होती शिवाची तलवार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारा खरा तो
तो शिल्पकार ए लख लख समसम तळपत होती शिवाची तलवार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार मानाचा हा करून मुजरा 9 वाजल्यापासून खरं तर आंदोलनाला सुरुवात होणार होती किंवा उपोषणाला सुरुवात होणार होती. मात्र आता 9 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानापर्यंत म्हणजे जवळ पोहोचलेत, पण मैदानात पोहोचू शकलेले नाहीयेत. काही निवडक वाहनांनाच आता पुढे सोडलं जात आहे, कारण गर्दीच इतकी प्रचंड झाली आहे. आझाद मैदानामध्ये सगळे मराठा बांधव जमलेले आहेत, मात्र गाड्यांची वाहतूक कोंडी तिथं झालेली आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आंदोलनाची वेळ आता टळून चालली आहे, 6 वाजेपर्यंतचीच वेळ आहे. मनोज जरांगे पाटील यांची गाडी कुठे? एकूणच आझाद मैदान बाहेरची परिस्थिती काय?